राज्यात यावर्षी पावसामुळे एकूण 29 जिल्ह्यांमधल्या तब्बल 41 लाख एकर क्षेत्रातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। अजूनही पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे। सुमारे 4000 वैद्यकीय अधिकारी, IMA डॉक्टर्स आणि रेसिडेंट डॉक्टर्स उद्या एक दिवसाचा हडताल करणार आहे। त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत की 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात। स्टार प्रवाहावर नवीन मालिका काजळ माया सुरू होत आहे। यात अक्षय केळकर मुख्य भूमिकेत दिसणार असून कथेत चेटकीन आणि प्रोफेसर यांच्यातला संघर्ष दाखवला जाणार आहे। वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यांच्या काही तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, पण संपूर्ण कायदा स्थगित करण्यास नकार दिला आहे। 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक विश्वास पाटील यांची निवड झाली आहे। हे संमेलन यावर्षी साताऱ्यात होणार आहे। अनुवादक मंच संघटनेने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अनुवादक न्यायी भोजाळ यांचं नाव सुचवलं असून अनुवाद साहित्याला महत्त्व द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। राज्यस्तरीय एकांक नाटक स्पर्धेची अंतिम फेरी सुरू झाली आहे। विविध भागातून आलेली 25 नाटकं अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। ठरलं तर मग या मालिकेने पुन्हा TRP मध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे, तर एका नव्या मालिकेने अनपेक्षितपणे दुसरं स्थान पटकावलं आहे। बजाज ग्रुपच्या महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीने तब्बल 1600% लाभांश जाहीर केला, शेअरच्या किमतीत वाढ झाली आहे। मुंबईतील मराठी मंडळाच्या लंडन मधल्या इमारतीची खरेदी करून तिला छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र असं नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। तसेच मराठी शिकवणारा ॲप या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे। गेल्या 2 महिन्यात मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीने 4 कलाकार गमावले आहेत। ज्योती चांदेकर, अच्युत पोद्दार, प्रिया मराठे आणि आशिष वारंग। नवी मुंबईमध्ये इथे मराठी बोला हे महाराष्ट्र आहे असं म्हणत काही नॉन मराठी भाषिकांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर असीम सरोदे यांनी विधान केले, मी मनोज दादांच्या माणसांना मेसेज करेपर्यंत सगळं गुंडाळलं होतं आणि यामुळे नवीन चर्चा रंगल्या आहेत।